हॅलो नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. आज मी बनवणार आहे सोयाबीन खिचडी. मी इथे साहित्य घेतलेलं आहे. तर अर्धा कप मी इथे सोयाबीन घेतलेले आहे. हे सोयाबीन मी इथे भिजवून घेतलेले आहे. हे व्यवस्थित गरम पाण्यामध्ये मी अर्धा तास भिजून आणि याला छान सर्व पिळून घेतलेलं आहे. इथे मी घेतलेला आहे, तुम्ही याला लापसी रवा म्हणू शकता किंवा गव्हाचा जाड भरडा असतो तो म्हणू शकता. हा मी घेतलेला आहे अर्धा कप मी इथे घेतलेले आहे. दोन्ही डाळी मिक्स आहेत. वरती ही मुगाची डाळ आहे आणि ती मुगाची आणि अर्धी इथे ही मसूर डाळ आहे. तर ही दोन्ही मिळून मी अर्धा कप ही घेतलेली आहे. अर्धा कप मी इथे घेतलेला आहे तांदूळ. तुम्हाला जो कुठला आपण भात खातो तो तांदूळ आहे. स्पेशली असं कुठला वेगळा तांदूळ नाहीये. फोडणीसाठी इथे मी एक कांदा घेतलेला आहे मोठा साईजचा. 3 इथे हिरव्या मिरच्या आहेत. 8-10 पाकळ्या मी इथे लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत. असे तुकडे करून घेतलेले आहेत. 2 इथे लाल मिरची आहेत. फोडणीसाठी मला तेल, कढीपत्ता वगैरे, हिंग, हळद लागणार आहे. तर ही सोयाबीन खिचडी अगदी रेस्टॉरंटच्या सारखी आपली ह्याची टेस्ट होते. अतिशय पौष्टिक आणि हेल्दी खिचडी होते. चला बघूया आपण खिचडीच्या फोडणीची तयारी करूया. दुसऱ्या गॅसवरती मी पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे. हे आपल्या डाळी, तांदूळ आणि आपला लापसी रवा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तेल आपल्या एकीकडे गरम झालेलं आहे. इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. कढीपत्ता आपण इथे घातलेला आहे. मिरची आपण घालून घेतोय. इथे आपण लसूण टाकून घेतलेला आहे. हिरवी मिरची, जिरं आपण 1 चमचा टाकलेला आहे. कांदा घालून घ्यायचा आहे. कांद्याला छान आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत आपण इथे कांदा मस्त परतून घेणार आहोत. 1 टीस्पून आलं किसून घेतलंय ते टाकून घेतोय. कांदा आपल्याला छान अजून मस्त थोडासा कलर येईपर्यंत अजून करायचा आहे. धना जिरा पावडर आपण 1 चमचा घालतोय. अर्धा टीस्पून पेक्षा कमी आपण इथे हिंग घातलेला आहे. हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा आपला आता इथे छान झालेला आहे. इथे आपण आता सोयाबीन आपलं घालून घेतोय भिजवलेलं. ते पण आपल्याला 1 मिनिटभर छान इथे मस्त खमंग परतवून घ्यायचं आहे. ते मसाले आणि सोयाबीन एकसारखं आपलं मस्त भाजलं जातं. याच्यामध्ये इथे घालणार आहे अर्धा टीस्पून, अगदी थोडीशी हळद, अर्धा टीस्पून पेक्षाही कमी आहे. रेस्टॉरंट सारखी चव या सोया खिचडीला येते. नक्की करून बघा. इथे आपले 1 मिनिटभर छान आपले सोयाबीन इथे भाजले गेलेले आहे. इथे आपण घालून घेणार आहे आपले धुवून ठेवलेले डाळ, तांदूळ आणि आपले लापसी रवा. हा आपल्याला याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे. आठ कप. कारण आपल्याला हे एकदम घट्टही नाही करायची खिचडी, दाणेदारही नाही करायची आहे. ही मऊ आपली छान शिजली पण पाहिजे आणि आपल्याला एकदम चिकट पण नको आहे. तर आपण जेवढं धान्य काय असेल आपलं घेतलेलं मटेरियल त्यापेक्षा डबल आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचंय. इथे मी हे छान मिक्स करून घेणार आहे. इथे आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय. छान मीठ टाकून व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. इथे थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे आपण. इथे आपल्याला 1 टीस्पून टाकायचं आहे लाल तिखट. हे तिखट आपण तेलामध्ये कलसलेलं नाहीये, कारण आपल्या खिचडीमध्ये तिखटाचा छान फ्लेवर यायला पाहिजे. मिरची पावडर थोडीशी तेलामध्ये गेली की वेगळी होती. ह्यामध्ये अशी टाकल्यानंतर अतिशय छान तिचा फ्लेवर येतो. आणि भातासाठी आपण जेवढ्या शिट्ट्या घेतो त्याप्रमाणे आपण इथे शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. इथे आता आपण कुकरला झाकण लावून ठेवणार आहे. इथे कुकरच्या 2 शिट्ट्या मी इथे करून घेणार आहे. इथे आपल्या कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. इथे कुकर आपला थंड झालेला. इथे आपली खिचडी तयार आहे. दररोज नवनवीन रेसिपीज घेऊन येत असते. माझ्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. रेस्टॉरंट सारखी अगदी छान चव असलेली खिचडी आपण इथे तयार केलेली आहे. तर आजची तुम्हाला सोयाबीन खिचडीची रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका.
भेटूया परत असंच एका छानशा हेल्दी रेसिपी बरोबर उद्या सकाळी 11 वाजता. बाय बाय.